आज आपल्याला आवरून माळेगाव यात्रेला जायचं होतं. त्यामुळे स्वराज, माझा भाचा अमोल, माझी मिसेस मयुरी, माझी बहीण मनीषा, माझी क्वीट मुलगी स्वरा, सगळेजण आवरून आम्ही माळेगावला चाललो होतो. गेलो माळेगावमध्ये तर काय बेडशीट, तक्क्या, लोड एकदम स्वस्तमध्ये भेटतात माळेगावला. 3 पट दर सांगते ती. 1 पटीने आपण मागायचं तेव्हा कुठे सौदा होतो. आपण मागण्यावर राहते. एक बेडशीटचं 1,500 रुपये सांगते. आपण 500 रुपये 300 रुपयेपासूनच सुरुवात करायची तर स्वस्त भेटते. काय पाहिजे ते तिथे भेटते माळेगावमध्ये. हे काय आपल्या जनावरांना माळा, घुंगर सगळे भेटते. आपल्या महाराष्ट्र राज्यात 2 नंबरची यात्रा येत्या. सकाळपारी लवकर गेलतो त्यामुळे गर्दी कमी होती. 12-1च्या पुढे लय गर्दी होती. हे काय चांगले डिशेस, काय पाहिजे ते भेटते, फक्त पैसा पाहिजे. सकाळपारी 9लाच आम्ही गेलो होतो त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती. म्हटलं बरं झालं. काय फुले वगैरे सजावटीचं सामान एकदम मस्त. हे काय शिंपल्याचं केलेलं आहे. घराला लावायला तोरण. ही बघा काय काय आणलंय जंगलातनं. रुद्राक्षाच्या माळा आणि काय काय शंख आहे, पिंड आहेत. सगळं पाक भेटतंय इथं. काय भेटत नाही असं. टॉवेल विकायला लागलेत. 50 रुपयाला एक टॉवेल. एवढा मोठा टॉवेल दुकानात गेलं तर 100 रुपये म्हणते. एका शोचे फुलंच कसं आहे घरामध्ये लावायला. ड्रेस, पॅन्टात, जॉकेट थंडीचं. हे किती भारी दिसतंय बघा. सजावटच घराला लावायला किती आहे. 50 रुपयाला एक पीस, 100 रुपयाला 2-3. आपण घेईल तसं आहे. मिठाईची दुकानं आहेत. देवाला जायला मिठाई, प्रसाद. कपडे सुद्धा लय स्वस्त भेटतात तिथे. काय लहान मुलींचे फ्रॉक वगैरे 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपयेपासून. रगा, ब्लँकेट लय स्वस्त भेटतं तिथं. 500 रुपयाला आपल्या थंडीमध्ये पांघरण्यासाठी 500, 400, 300 पासून सुरुवात आहे. बॅगा भेटते त्या 200 रुपये, 300 रुपयाला बॅगा सुद्धा. गर्दी आत्ता काहीच नाही. लवकर गेल्यामुळे गर्दी राहत नाही. 12च्या पुढे इथे पाय ठेवायला नसतात. मग काय गेलो मंदिराच्या जवळ. सगळे CCTV कॅमेरे आहेत. म्हटलं जाऊया आता, दर्शन करूया आपल्या खंडोबा. जय मल्हार. येळकोट जय मल्हार. प्रवेशद्वार आहे मंदिराचं. मस्तपैकी नारळ वगैरे घेऊन, फुले, नारळ, प्रसाद, भंडारा वगैरे घेतला. व तिथून गेलो मंदिराच्या आत. हे काय मंदिरात सुद्धा गर्दी लय नव्हती. मंदिरात जायला सुद्धा 100 रुपयाचा पास लागते. रांगेमध्ये थांबले तर त्याला थोडी गर्दी होती, पण आम्ही पास घेऊनच गेलो मंदिरात. मागच्या वर्षी गेलो 3-3 तास पैसे देऊन सुद्धा रांगेत उभा राहायला लागलो. आता लवकर आल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. मग काय जाऊया म्हटलं, खंडेरायाचं दर्शन घेऊया.
प्रसाद पण असतो इथे. मंदिराच्या वरीच आहे, तिथे प्रसाद भेटतोय. ही मूर्ती आहे बघा. व्हिडिओ फोन शूटिंग करायला मनाई आहे, त्यामुळे लगेच घालवलं. ही प्रसादाची लाईन आहे. ही असं मंदिर आहे बघा, खंडेरायाचं. मस्त आहे ना, मस्तपैकी मंदिर आहे. मंदिर एक नंबर आहे. काय भंडाऱ्यानं सगळं पिवळं जरच झालेलं आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार. गर्दी आत्ता नाही, काय दुपारच्या पुढे लय गर्दी राहते. उभं राहायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी राहते. काय नंतर आलो आम्ही पण खाली. ही प्रसादाचं आहे, इथं प्रसाद भेटतो, जेवण वगैरे. दर्शन करायचं, लगेच वर जायचं, प्रसाद खायचा, नंतर फिरायचं माळेगाव यात्रेत. प्रसाद खायचा पण आनंद वेगळाच असतो. ही आमची फॅमिली. म्हटलं जाऊया आता. हे बघा किती मस्त बाहुले आहेत, एक नंबर आहेत ना कलरमध्ये. 400, 500, 1000 आणि 1500 रुपये. हे बघा आकाश पाळणे, किती आकाश पाळणे आहेत, 3, 4, 5, 6, लय आकाश पाळणे आहेत. आता बघा इथून पुढं गर्दी कशी होत्या. आकाश पाळणे संध्याकाळी लय गर्दी राहते. आता आम्ही दिवसा आहे, त्यामुळे लय माणसं बसायला नाही त्याच्यात. गर्दीत जायला नको म्हणून आम्ही लवकरच गेलतो. हे बघा मौत का कुवा, 4 चाकी 2 व्हीलर वरनं गोल 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 फिरते ती. हे काय कुठं बघल तेवढं सगळीकडं. हे बघा मुलगी किती कशी करते, सर्कस दाखवते कशी. बघा एका दोरीवर काठी घेऊन काठीच्या आधारे बॅलेन्स ठेवून इकडून तिकडून करते. बघा किती घातक आहे, किती बॅलेन्स महत्त्वाचा आहे बघा. बॅलेन्स चुकला तर काय करणार, खाली पडलं तर काय होईल, काय समजना. आपण यात्रेमध्ये किती पैसे उधळतो, त्याच्यापेक्षा म्हटलं गरिबाला काहीतरी मदत करावी. बघा दिवसभर असल्या उन्हात दोरीवरून मुलगी सर्कस करते. ऊन किती पडले, 12-1च्या दरम्यान दिवसभर असते ह्याच्या दोरीवरच. तिची आई होती खाली, तिला म्हटलं धर पैसे, तर ती नको म्हणली, त्या मुलीजवळच दे. आता म्हटलं मुलगी तर वर दोरीवर आहे, कशी घेणार. मी थांबलो खाली, तर तिनं दोरीवर येऊन दमान एकदम खाली घेऊन पैसे घेतले. नवलच बाबा. बघा कशी करते आहे का. हे बघा आकाश पाळणे, माझी बहीण आणि माझी मुलगी आकाश पाळण्यात बसलेली. मी तर काही नाही बसलो. आम्ही म्हणलं पाक वरून खाली येताना पोटात कालं होते, त्यामुळे आम्ही नाही बसलो. 30 रुपये तिकीट, फक्त 50 रुपये, 30 रुपये तिकीट सुद्धा लय स्वस्त आहे. किती बघल तेवढं आकाश पाळणे आहेत. एका ठिकाणी 4-4, 5-5 ठिकाणी, दुसऱ्या साईडला तेवढंच, असं लय ठिकाणी आहेत आकाश पाळणे. ड्रॅगन संध्याकाळी लय गर्दी राहते. दुपारच्या पुढं सगळी गर्दी झाली की संध्याकाळी फुल एन्जॉय असते. लायटिंगमध्ये एकदम मस्त दिसते. लय स्पीडनं फिरवते ती, चक्कर आल्यागत होते. वरून खाली येताना पोटात असा उमचाळून येते, त्यामुळे आम्ही काही नाही बसलो. म्हटलं खाली उभा राहून मजा घ्यावी.
बघा ब्रेक डान्स. छत्र बसलं किती हिसकत येते बघा, सगळं हाडं मोडायची. बघूनच नको वाटतंय बसायला. कशी माणसं पोरं बिना भिता बसते. आम्ही बसलो मस्तपैकी ह्या जहाजामध्ये. मला वाटलं लय पळवायचे नाहीत म्हणून आम्ही बसलो, तर काय एवढ्या स्पीडने लागली पळवायला. आमचा भाचा तर पाक त्या टोक्याला जाऊन बसलेला होता. आम्ही मधीच बसलो तरी भ्या वाटायचं. वर जायचं तर म्हटलं तर लयच. मी काय लागले पळवायला मग काय. बघा समोर माणसं मधीच बसले. ती मागं बसल्यावर वरून खाली येताना उचलून पडल्यासारखं होतंय. त्यामुळे म्हटलं मागं बसाय नको, पुढच्या पुढंच बसावं आपलं. फुल एन्जॉय. इकडे बघा आमच्या स्वराजला लागलेलं भ्या वाटायला, त्याचं पाय थरथर कापत होतं. म्हटलं आता स्वराज पडतोय का काय म्हणून त्याला एका हाताने घट्ट धरून बसलो होतो. त्याला मी म्हणत होतो वर बघ वर बघ. खाली बघितल्यावर चक्कर आल्यागत होते. पण तो काय ऐकणार. ते म्हणते मी खाली बघितले, मला भीती वाटत नाही. मनातून लय भिलेला होता स्वराज आमचा. हाय का चेहरा बघा कसा झालाय. बाकी सगळी एन्जॉयमध्ये ओरडत होती. आमचा बघा भाचे सरकार बघा निवांताने मस्त की मागं जाऊन बसले. वरून बघा कसं दिसतंय. जिकडे बघल तिकडे आकाश पाळणेच पाळणे. स्वराजला भीती वाटायला लागलेली आज, लय पळवत होते. त्यामुळं म्हणलेलं आता चक्कर येत्या काय. हे बघा गोल राऊंडमध्ये फिरते, याच्यात माणसंच कोण बसायला नाहीत. पण ही सुद्धा लय डेंजर आहे बघा. हे काय कसं व्हायचं, हे खालून वर गोल 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 फिरत जातं या. त्याच्यात कोण माणसंच बसायला नाहीत. हे बघा हेलिकॉप्टर कसं आहे, दोघंच बसून पाळणे इकडं तिकडं होती ती. त्याच्यात पण काय गर्दी होती त्यात सुद्धा बघा, सगळी बसली ती माणसं. आम्हाला काय बसायला धाडस होईना. आम्ही नुसतं खाली बसून मस्त एन्जॉय घ्यायचा. ती बघा आकाश पाळणे किती वर जाते ती खाली येते ती. ही नाव आहे. नंतर काय आम्ही आलो मस्तपैकी कुल्फ्या खाल्ल्या. म्हणलं आता जाऊया आपण.